Let's see a program to read basic salary, calculate HRA as 40% of basic salary, DA as 80% of basic salary, and income tax as 10% of basic salary. And finally, the program should display net salary after deducting tax. Basic salary वरचा बेसिक HRA कॅल्क्युलेट होईल, DA कॅल्क्युलेट होईल, त्याच्यानंतर इन्कम टॅक्स लेस केला जाईल आणि फायनली आपल्याला नेट सॅलरी मिळेल. हा प्रोग्राम करण्यासाठी फर्स्ट आपण 2 हेडर फाइल्स इन्क्लूड केलेल्या आहेत. आफ्टर दॅट व्हॉइड मेन फंक्शन. इन व्हॉइड मेन फंक्शन वी डिक्लेअर 5 व्हेरिएबल्स ऑफ डेटा टाइप फ्लोट, बेसिक, HRA, DA, IT आणि नेट. बेसिक हे व्हेरिएबल युजरकडून बेसिक सॅलरी एंटर करून घेण्यासाठी, त्यानंतर HRA हे व्हेरिएबल HRA ची व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी, DA व्हेरिएबल DA ची व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी, IT व्हेरिएबल इन्कम टॅक्स ची व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आणि नेट हे व्हेरिएबल नेट सॅलरी स्टोअर करण्यासाठी आपण डिक्लेअर केलेला आहे. त्यानंतर CLR SCR फॉर क्लिअर स्क्रीन. देन बाय युजिंग printf आपण युजरला मेसेज डिस्प्ले केला, एंटर द बेसिक सॅलरी. त्यानंतर स्कॅनएफ या फंक्शनच्या थ्रू आपण युजरकडून बेसिक सॅलरी एंटर करून घेतली आहे. त्यानंतर HRA इज इक्वल टू 0.40 इंटू बेसिक, 40% ऑफ द बेसिक सॅलरी, देअरफॉर 0.40 इंटू बेसिक. DA 80% आहे म्हणून 0.80 इंटू बेसिक. अँड देन IT 10% आहे, दॅट इज इन्कम टॅक्स, देअरफॉर 0.10 इंटू बेसिक. आणि त्यानंतर ह्या सगळ्याच्या व्हॅल्यू मिळाल्यानंतर नेट इज इक्वल टू बेसिक प्लस HRA प्लस DA मायनस इन्कम टॅक्स. आणि त्यानंतर कॅल्क्युलेट झालेली नेट सॅलरी आपण printf हे फंक्शन यूज करून युजरला डिस्प्ले केली आहे. आफ्टर दॅट गेट CH अँड क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट ऑफ व्हॉइड मेन. लेट्स कंपाइल आवर प्रोग्राम. लेट्स रन इट. Enter the basic salary. Suppose I enter 10,000, then the net salary is 21,000. हे आउटपुट तुम्हाला आउटपुट स्क्रीनवर डिस्प्ले होईल.